नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. एकादशी महात्म्य कथासार या सिरीजमधील आजचा भाग आपण ऐकणार आहोत. तो आहे अपरा एकादशी, वैशाख कृष्ण पक्ष. श्रीकृष्ण म्हणाले की, हे धर्मराजा, आता तुला अपरा एकादशी व्रताचे महात्म्य सांगतो, ते चित्त देऊन ऐक. पूर्वी केरळ राज्यात केरळाधिपराजा राज्य करत होता. त्याला 100 स्त्रिया होत्या. त्यात सुवस्त्र नावाची एक आवडती बायको होती. तिच्या पोटी चंद्रहास्य नावाचा सुंदर मुलगा जन्माला आला. तो 21 बोट्या होता. डाव्या पायाचे करंगळी शेजारी दुसरी एक करंगळी होती. डाव्या पायाला अशा 2 करंगळी असणे हे दुश्चिन्ह समजतात, पण राजाचे त्याकडे लक्ष नव्हते. चंद्रहास्य जन्मून 1 वर्ष झाले नाही, तोच केरळाधिपावर परचक्र आले. त्यात सैन्याचा, द्रव्याचा व ऐश्वर्याचा अत्यंत नाश होऊन अखेर त्याचा पराभव झाला व खुद्द तो स्वतःही मरण पावला. पुढे शत्रूने त्याचे सर्व राज्य घेतले. त्याच्या सर्व स्त्रियांनी अग्निप्रवेश केला. केरळाधिपाचा शत्रू पुढे मागे चंद्रहास्याचा नाश करील म्हणून त्याला वाचविण्याकरता त्याच्या एका सावत्राईने त्याच्यासह नगरीतून गुप्त रूपाने पलायन केले व भटकत भटकत ती दोघे कुंतलेश्वराच्या राज्यातील कुंतलपुरीत येऊन गुप्त रूपाने राहू लागली. तेथे ती भिक्षा मागून आपला आणि चंद्रहास्याचा उदरनिर्वाह करीत असे. त्याला प्राणापलीकडे जपत असे. अशा दुःखद परिस्थितीत तिने काही वर्षे घालवली. पुढे कर्मधर्म संयोगाने ती मरण पावली. चंद्रहास्याचा शेवटचा आधार तुटला. ममतेचे माणूस गेले व शेवटी तो त्या कुंतलपुरीत भटकू लागला. त्याला कोणीही आधार देईना. त्यामुळे त्याने दिवसभर उन्हात भटकावे, रात्री उघड्यावर पडावे व पोटाची आग शमविण्याकरिता मिळेल ते वाळलेले, ओले, कोरडे, विटलेले अन्न खाऊन राहावे. त्याच्या हीन-दीन स्थितीत त्याच्या बरोबरीची मुले मात्र बरोबर खेळत असत. एवढाच काय तो आनंद त्याला उपभोगावयास मिळत असे. क्वचित एखादे वेळी त्याच्या सवंगड्याच्या आईबापांनी त्याला जेवावयास बोलवावे, अगर एखादे फाटके तुटके वस्त्र पांघरण्याला द्यावे. एके दिवशी तो मुलांबरोबर खेळत असताना त्याला एक नृसिंहमूर्ती शाळीग्राम सापडला आणि तोही त्याला देव समजून रोज त्याची पूजा करीत असे. एके दिवशी तो आपल्या सवंगड्यांबरोबर नदी किनाऱ्यावर खेळत असताना त्याने नदीच्या काठावर स्नान संध्या करीत असलेले गर्गमुनी पाहिले. त्यांना पाहताच तो खेळ सोडून त्यांच्याकडे गेला व साष्टांग नमस्कार घालून हात जोडून बसला. तेव्हा गर्गमुनीने तू कोणाचा मुलगा असे विचारले. मुनीचा प्रश्न ऐकून तो म्हणाला की, महाराज, माझे आईबाप व आप्तेष्ट कोण कोठे आहेत ते मला माहीत नाही. किंबहुना मला कोणीच नाही. परवाच माझी आई मृत्यू पावली. तेव्हापासून मी रात्रंदिवस कष्ट भोगीत आहे. मला कोणी विचारित नाहीत. महाराज, कोणत्या कारणामुळे मजवर हा दुःखद प्रसंग आला हे कृपा करून सांगा. त्याचप्रमाणे हे दुःख नष्ट होण्याला एखादा उपाय असला तर तेही सांगा. गर्गमुनींनी चंद्रहास्याचे ते भाषण ऐकून व गायत्रीचे ध्यान करून तिच्या साह्याने सांगितले की, तुझ्या वडिलांनी आपल्या पत्नीबरोबर अवेळी सुरत क्रीडा केली व कर्मधर्म संयोगाने त्यावेळी गर्भ राहिला व त्याच गर्भापासून तू जन्माला आला आहेस. मुला, याच दोषामुळे तुला दुःख भोगावे लागत आहे. आता जर तू अपरा एकादशीचे व्रत करशील तर दोषामुळे उत्पन्न झालेल्या दुःखातून मुक्त होऊन तुला सौख्य मिळेल. मुनींचा तो उपाय ऐकून चंद्रहास्य आपल्या सवंगड्याकडे जावयास निघाल्या. तो ती मुले आपापल्या घरी जावयास निघाली होती त्यांच्याबरोबर चालला. याच दिवशी कुंतलपुरीच्या प्रधानाने घरी ब्राह्मण भोजन होते. जेवणाची वेळ झाली. ब्राह्मण पाटावर येऊन बसले, पण प्रधान दुष्टबुद्धी याचा मुलगा त्यावेळी घरी नव्हता. त्याच्या वाचून जेवणाला बसण्याचा खोळंबा झाला. तेव्हा
प्रधान दुष्टबुद्धी त्याला शोधावयास निघाला. तो समोर नदीहून येत असलेली मुले त्याला दिसली. त्यात त्याचा मुलगा होता. त्याला व त्याच्याबरोबर चंद्रहास्यालाही घेऊन तो घरी गेला. ते घरी आल्यावर सर्व जेवावयास बसले. त्यात प्रधानाच्या मुलाबरोबर चंद्रहास्यालाही थाटाने बसविले होते. जेवण झाल्यावर ब्राह्मण आशीर्वाद मंत्र देऊ लागले तेव्हा तेथे चंद्रहास्य आला. तो प्रधानाचा मुलगा आहे असे समजून ब्राह्मणांनी हा मुलगा विजयी होवो, आपली संपत्ती वाढवून तिचे उत्तम रीतीने संरक्षण करो, शिवाय राज्योपभोग घेवो असा आशीर्वाद देऊन त्याच्या मस्तकावर मंत्राक्षता टाकल्या. तेव्हा प्रधानाला राग येऊन त्याने ब्राह्मणांच्या दक्षिणा वगैरे हिसकावून घेऊन त्यांना व त्यांच्याबरोबर चंद्रहास्यालाही घराबाहेर टाकून दिले. नंतर तो अत्यंत चिंताक्रांत होऊन विचार करू लागला की ब्राह्मणांनी दिलेला आशीर्वाद खोटा ठरणार नाही. माझे सर्व ऐश्वर्य त्या चंद्रहास्याला जाणार. तो आता माझा शत्रू झाला. मला त्याचा नायनाट केला पाहिजे. शेवटी त्याने त्याला ठार मारण्याचा निश्चय करून 4-5 मांगांना बोलवून आणून सांगितले की चंद्रहास्याला रानात नेऊन ठार मारा. याबद्दल मी तुम्हाला उत्तम बक्षीस देईल. हे कृत्य जर तुमच्या हातून घडले नाही तर तुम्हाला प्राणाला मुकावे लागेल. जा, तुम्ही आपल्या उद्योगाला लागा व त्याला मारल्याची खूण म्हणून त्याच्या डाव्या पायाची करांगुली मला दाखवायस आणा. इकडे चंद्रहास्य गर्गमुनींनी सांगितल्याप्रमाणे अपरा एकादशीचे व्रत करण्याचा विचार करीत रस्त्याने हिंडत होता. तो त्या मांगांनी येऊन त्याला गाठले व काही आमिष दाखवून रानात नेले. तेथे आपली लपवून आणलेली शस्त्रे बाहेर काढली. हा सारा प्रकार पाहून चंद्रहास्य घाबरून रडू लागला. त्याच्या जवळपास कोणीही नव्हते. या त्याच्या असहाय्य स्थितीत तो दीनवाणे परमेश्वराची, त्या नृसिंहाची, सापडलेल्या शाळीग्रामाची करुणा भाकू लागला. तो म्हणाला की हे पतित पावना, आजपर्यंत जसे अनेक प्रकारच्या आपत्तींमधून तू माझे संरक्षण केलेस तसेच या संकटातून मला सोडव. तुझ्या वाचून मला कोणाचाही आधार नाही. तू सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, जगाचा नियंता आहेस. अशा प्रकारे तो करुणा भाकत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा गळत होत्या. तो एकाएकी त्या ठिकाणी एक सिंह आला आणि जबडा पसरून त्या मांगाकडे क्रूर दृष्टीने पाहू लागला. ते थराथरा कापू लागले व हळूहळू मागे सरकू लागले. तशात एकाने मरण्याच्या भीतीने त्या मुलाच्या डाव्या पायाची जादा करंगुली कापून घेतली. थोड्याच वेळात ते त्या सिंहापासून व चंद्रहास्यापासून दूर निघून गेले व गावात जाऊन प्रधानाला चंद्रहास्याला मारल्याची खूण म्हणून ती करांगुली दाखवली. इकडे तो सिंह आला तसाच निघून गेला. ऐनवेळी तेथे तो सिंह आला तो साक्षात परमेश्वर होता. पुढे चंद्रहास्य त्या वनातच भटकू लागला. भटकताना त्याला अत्यंत त्रास होऊ लागला. दमल्यामुळे चालताना अडखळून तो पडत असे. पायाचे रक्त निघत असे. कधी कधी त्याला खायला मिळत नसे. थंडी, वारा, ऊन यापासूनही त्रास होत असे. अशा रीतीने काळ कंठीत असताना अपरा एकादशीच्या दिवशी त्याला काही खावयास मिळाले नाही. सर्व दिवसभर उपाशी असल्यामुळे व इतर त्रासामुळे रात्रभर झोप आली नाही. दुसरे दिवशी दीन होऊन तो एका झाडाखाली बसला. जागचे हालवेना. तहानेने व क्षुधेने जीव व्याकुळ होऊ लागला व अखेर तो बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या या स्थितीत समोरून एक तेजस्वी पुरुष घोड्यावर बसून तेथे आला. तो त्याला तेथे चंद्रहास्य बेशुद्ध पडलेला दिसला. त्याची मरणोन्मुख स्थिती पाहून त्याला दया आली आणि ताबडतोब पाणी आणून त्याने त्याच्या मुखात घातले व त्याला सावध केले. तो तेजस्वी पुरुष चंदनावतीचा कुलिंद राजा होता. त्याला मूल होत नव्हते. एके दिवशी अकस्मात नारद मुनींची स्वारी त्याचे घरी आली होती. राजाने यथाविधी त्यांची पूजा करून पुत्र संतान नसल्याचे सांगितले. तेव्हा नारद मुनींनी त्याला अपरा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले.
पुढे राजाने अपरा एकादशीचे व्रत यथाविधी केले. सामान्य एकादशी व्रतामध्ये एकादशी व्रत कसे करायचे हे सांगितलेलेच आहे. व दुसरे दिवशी मृगयेकरिता तो अरण्यात गेला. येथे वर सांगितल्याप्रमाणे चंद्रहास्य बेशुद्ध स्थितीत दिसला. चंद्रहास्य सावध झाल्याबरोबर त्याने राजाच्या गळ्याला मिठी मारली. तो आकाशवाणी झाली, हे राजा, हा पुत्र तुला दिला आहे, त्याचा सांभाळ कर. नंतर राजा त्याला घरी घेऊन गेला. त्याने त्याचे उत्तम प्रकारे लालन पालन केले. नाना प्रकारच्या विद्या शिकवल्या. अखेर वयात आल्यावर त्याच्या हातात राज्यकारभार दिला. चंद्रहास्य ही धर्माला अनुसरून सुखाने व आनंदाने राज्यकारभार करू लागला. व ज्या एकादशी व्रताच्या पुण्यामुळे त्याला ऐश्वर्य मिळाले ते एकादशी व्रत सर्व प्रजेला करण्यास त्याने सांगितले व त्याप्रमाणे ती सर्व प्रजा प्रेमाने व आनंदाने एकादशी व्रत करू लागली. चंद्रहास्य राज्य करीत असताना एके दिवशी त्याचा बाप कुलिंद राजा त्याला म्हणाला की, चंद्रहास्य, आपण कुंतलेश्वराचे मांडलिक आहोत. मांडलिक राजाने सार्वभौम राजाला दरसाल करभार द्यावा लागतो. आपणाला या वर्षाचा करभार सार्वभौम कुंतलेश्वराला अद्याप पाठवून द्यावयाचा आहे, तरी तो लवकर पाठवून दे. बापाचे हे भाषण ऐकून चंद्रहास्य म्हणाला की, बाबा, आपण जर आज्ञा द्याल तर मी कुंतलेश्वराला येथे बांधून आणतो, इतके माझे सामर्थ्य आहे. सामर्थ्य पदरी असताना निष्कारण मानहानी का करून घ्यावी? चंद्रहास्याच्या या बोलण्यावर कुलिंद म्हणाला की, चंद्रहास्य, तू कुंतलेश्वरास मुसक्या बांधून येथे आणशील याबद्दल मला शंका नाही. तुझे सामर्थ्य अचाट आहे. पण जरी आपल्या अंगात पुष्कळ सामर्थ्य असले तरी ते कर्तव्य आपल्याला न्यायाने प्राप्त झाले आहे ते केलेच पाहिजे. आपण मांडलिक असल्यामुळे स्वामीद्रोह न करता कर्तव्य म्हणून त्यास करभार दिला पाहिजे. अशा प्रकारे कुलिंदाने त्यास 4 समजुतीच्या गोष्टी सांगून त्याच्याच संमतीने सेवकाजवळ करभार देऊन त्यांना कुंतलेश्वराकडे रवाना केले. चंदनावतीहून निघालेले सेवक कुंतलापुरीत पोहोचल्यावर त्यांनी दुष्टबुद्धी प्रधानापुढे करभार ठेवला. त्याने तो करभार भांडारखान्यात पाठवून सेवकांना जेवून जाण्यास सांगितले. परंतु ते त्या दिवशी एकादशी असल्या कारणाने त्यांनी जेवण्याचे नाकारले. ते तसेच उठले आणि चंदनावतीला जावयास निघाले. तेव्हा प्रधानाला आज्ञाभंगाचा राग येऊन तो त्यांना नाना प्रकारे टाकून बोलला व मनात त्या सेवकांच्या हट्टीपणाबद्दल कुलिंदाची खोड मोडण्याचा निश्चय करून राजाकडे निघून गेला. राजाची भेट झाल्यानंतर त्याने राजाला सांगितले की कुलिंदाने उन्मत्त होऊन फार थोडा करभार पाठवून दिला आहे, तेव्हा त्याचा समाचार घेण्याकरिता आज्ञा द्या. राजाने त्याला तत्काळ आज्ञा दिली व आपल्या चंपक, मालती या मुलींना वर शोधण्याचे दुसरेही काम सांगितले. राजाची आज्ञा घेऊन तो घरी आला व शस्त्रास्त्राने सज्ज होऊन घरातून बाहेर पडणार तो त्याची विषया नावाची मुलगी त्याच्या जवळ आली आणि आपल्या विवाहाबद्दलची गोष्ट तिने त्याच्यापाशी काढली. मुलीच्या इच्छेला मान देऊन तुला ही उत्तम वर पाहून येतो असे सांगून तो घराच्या बाहेर आला. बाहेर सर्व सैन्य तयार होते. त्यासह तो चंदनवतीवर चालून गेला. दुष्टबुद्धी प्रधान चंदनवतीवर ससैन्य चालून येत आहे हे वर्तमान कुलिंदास समजताच तो त्याला सामोरा गेला. दोघांची गाठ पडली. पुढे कुलिंदाने त्याला राजवाड्यात आणले आणि तेथे चंद्रहास्याकडून त्याचे उत्तम प्रकारे आदरातिथ्य केले. चंद्रहास्य त्याचे आदरातिथ्य करीत असताना त्याला त्याच्या डाव्या पायाची करंगुली कापलेली दिसली. ती पाहून तो मनात दचकला व हा कसा वाचला असे आश्चर्य करू लागला व त्याचप्रमाणे त्याला मारण्याचा विचारही करू लागला. शेवटी त्याने ठरविले की आता याच्याशी युद्ध करून याला उघड न मारता कपटाने मारले पाहिजे. आदरातिथ्य झाल्यानंतर तो कुलिंदाला म्हणाला की, हे राजा,
तुझ्या पुत्राची चंद्रहास्याची कीर्ती ऐकून कुंतलेश्वराला अत्यंत आनंद झाला आहे. तेव्हा त्याला आताचे आता कुंतलेश्वराकडे भेटण्यास पाठवून दे. त्याच्याजवळ मी एक पत्र माझ्या मुलाला मदनाला लिहून देतो, म्हणजे तो चंद्रहास्याची उत्तम प्रकारे व्यवस्था ठेवून राजाची भेट करवील. असे बोलून त्याने एक पत्र आपल्या मुलाला लिहून चंद्रहास्याजवळ दिले. त्यात त्याने असे लिहिले होते की, चंद्रहास्याला तुझ्याकडे पाठविले आहे, तरी त्याची उत्तम प्रकारे व्यवस्था ठेवून मान सन्मान करून सुदीन कुदीन मनात न आणता एकदम विष देऊन कार्य साधावे. चंद्रहास्य एकटाच चंदनवतीहून जो निघाला तो ताबडतोब कुंतलेश्वर नगरीच्या बाहेर असलेल्या एका बगीच्याजवळ आला. तो बगीचा सुंदर आहे असे पाहून थोडा वेळ विश्रांती घेण्याकरिता आत गेला व एका झाडाला आपला घोडा बांधून दुसऱ्या झाडाखाली बैठक टाकली. तीवर बसला, कपडे काढले आणि समोरच असलेल्या तलावाकडे स्नानाला गेला. स्नान झाल्यानंतर थोडासा फलाहार करून श्रमहरणार्थ पडला. तो थोड्याच वेळात त्याला झोप लागली. याच वेळेला प्रधान दुष्टबुद्धी याची कन्या दासींसह जलक्रीडा करण्याकरता त्या बागेत आली होती. जलक्रीडा केल्यानंतर ती एकटीच बागेची शोभा पाहत हिंडू लागली. तेव्हा एका झाडाखाली झोपी गेलेला चंद्रहास्य तिने पाहिला. त्याचे स्वरूप पाहून ती मोहित झाली व मला हा पती मिळेल तर माझा भाग्योदय होईल अशा प्रकारचा विचार करीत त्याच्या जवळ गेली. तो त्याच्या उशाशी एक थैली पाहिली. ती उचलून घेतली आणि उघडून पाहिली. त्यात तिच्या भावाच्या नावाने ते पत्र होते. ते ती उघडून वाचू लागली. त्यात तिला तिच्या लग्नाविषयीचा मजकूर दिसू लागला, पण विष देऊन कार्य साधावे या वाक्याचा मात्र तिला उलगडा होईना. शेवटी तिने अशी कल्पना केली की वडिलांकडून लिहिण्याच्या गडबडीत हस्तदोषाने विषयाऐवजी विष असे चुकून लिहिले गेले असावे. ती वरील कल्पना खरी मानून तिने आपल्या डोळ्यातील काजळाने तेथील विष शब्दापुढे या हे अक्षर लिहून विष शब्दाच्या ऐवजी तेथे विषया हा शब्द तयार केला. नंतर ते पत्र जसेच्या तसे थैलीत घातले आणि ती थैली चंद्रहास्याच्या उशाशी ठेवून ती घराकडे आनंदाने निघून गेली. थोड्याच वेळात चंद्रहास्य जागा होऊन प्रधानाच्या घरी गेला. मदनाला आणलेले पत्र दाखवले. त्याने ते पत्र पाहून त्यातील मजकूर आपल्या आईला सांगितला. वडिलांच्या पत्राप्रमाणे आईच्या सल्ल्याने तात्काळ विषयाचा चंद्रहास्याची शुभ मुहूर्तावर विवाह लावला. विवाह झाल्यानंतर त्याकरिता आलेली ब्राह्मण वगैरे मंडळी आपापल्या घराकडे जावयास निघाली. इकडे चंदनावतीहून चंद्रहास्य निघून गेल्यावर दुष्टबुद्धी प्रधानाने कुलिंदाला कैद करून ती नगरी लुटली व तो कुंतलपुरीस यावयास निघाला. थोड्याच वेळात कुंतलपुरीजवळ आला. तो समोरून ब्राह्मण वगैरे मंडळी आनंदाने येत असलेली दिसली. त्यांची गाठ पडल्यावर त्यांच्याकडून त्याला विषयाच्या चंद्रहास्याशी झालेल्या विवाहाची बातमी समजली. ती बातमी ऐकून त्याला अत्यंत वाईट वाटले व रागही आला. रागाच्या भरात घरी जाऊन विषयाचा चंद्रहास्याशी विवाह केल्याबद्दल आपल्या मुलाला तो नाना प्रकारे टाकून बोलला. तेव्हा मुलाने आपल्या आज्ञेबाहेर काही एक न करिता आपल्या पत्राप्रमाणे केले आहे असे बोलून ते पत्र त्याला दाखविले. त्या पत्रात विष शब्दाऐवजी विषयाचा शब्द लिहिलेला दिसला. तेव्हा त्याला विषाद वाटू लागला आणि मनात म्हणू लागला की मला लिहिताना अशी कशी भुरळ पडली. पुढे तो मुलाची मनधरणी करण्याकरिता त्याला म्हणाला की तू विषयाचा चंद्रहास्याशी विवाह केल्याबद्दलचा मला राग नाही. विवाह करण्याबद्दल मी लिहिले होते, पण राजाला न कळविता विवाह केला याबद्दल मला वाईट वाटून राग आला. तेव्हा आता राजाकडे जाऊन त्याला ही गोष्ट न कळविल्याबद्दलची क्षमा माग. बापाच्या आज्ञेप्रमाणे मदन राजाकडे गेला. विषयाच्या चंद्रहास्याशी केलेल्या विवाहाबद्दल क्षमा मागितली.
ती बातमी ऐकून राजाला राग आला व जवळ बसलेल्या सेवकांना तो म्हणाला की मी प्रधानाला राजकन्येला वर पाहण्याचे काम सांगितले होते. त्याने प्रथम आपल्याच मुलीला वर पाहून तिचे लग्न केले, स्वार्थ साधला व माझ्याशी कपट केले. राजाचे हे भाषण ऐकून जवळ बसलेले सेवक त्याला म्हणाले की महाराज, ज्या अर्थी प्रधानाने आपण सांगितले असताना राजकन्येला वर न पाहता आपल्या कन्येला वर पाहून तिचे घाईने लग्न केले, त्या अर्थी तो वर पाहून तोच चांगला असला पाहिजे. तेव्हा त्याच्याशी आपल्या मुलीचा विवाह करावा, म्हणजे यात प्रधानालाही आपल्या आज्ञाभंगाची शिक्षा केल्यासारखे होईल. सेवकांचा हा सल्ला राजाला पसंत पडून त्याने चंद्रहास्याला बोलवून आणण्याकरिता मदनाला सांगितले. राजाज्ञेप्रमाणे मदन तेथून निघाला. इकडे मदनाच्या बापाला दुष्टबुद्धी प्रधानाला विषयाच्या चंद्रहास्याशी विवाह झाल्याबद्दल अत्यंत वाईट वाटू लागले. शेवटी त्याने त्याला मारण्याचा निश्चय करून 4-5 मांगांना बोलवून आणले आणि सांगितले की शस्त्रास्त्रे सज्ज करून अंबिकेच्या देवळात बसा. तेथे पहिल्यांदा जो कोणी येईल त्याला ठार करा. हे काम तुमच्याकडून झाले तर तुम्हाला भरपूर द्रव्य देईल आणि न झाले तर तुम्हाला प्राणास मुकावे लागेल. प्रधानाची ती आज्ञा ऐकून ते मांग देवीच्या देवळात जाऊन बसले. ते मांग गेल्यानंतर दुष्टबुद्धी प्रधानाने चंद्रहास्याला बोलावून सांगितले की विवाह झाल्यानंतर जावयाने देवीची पूजा करावी असा आमच्या घरात परिपाठ आहे, तर तुम्ही देवीची पूजा करून या. प्रधानाच्या आज्ञेप्रमाणे पूजा साहित्य घेऊन चंद्रहास्य एकटाच देवीच्या पूजेला निघाला. थोड्याच वेळात देवीच्या देवळाजवळ आला आणि आज शिरणार तो राजाज्ञेप्रमाणे त्याला बोलविण्याकरिता निघालेला मदन तेथे आला. मदनाने त्याला तुला यावेळी राजाला भेटलेच पाहिजे असे सांगून राजाकडे लावून दिले व आपण त्याच्याजवळील पूजा साहित्य घेऊन देवळाच्या पायऱ्या चढू लागला आणि त्याने देवळात पाऊल ठेवले तोच तेथे दडून बसलेल्या मांगांनी त्याला ठार केले. इकडे चंद्रहास्य राजाकडे पोहोचला. राजाने आपल्या मुलीचा त्याच्याशी विवाह लावला आणि आपल्या राजवाड्यात बसविले. चंद्रहास्याच्या विवाहाची व मदनाच्या मृत्यूची बातमी प्रधानाला समजताच तो ताबडतोब देवीच्या देवळाकडे गेला. तेथे मृत्यू पावलेला मदन पाहून अत्यंत दुःख करू लागला आणि शेवटी त्या दुःखाने तो तेथे मृत्यू पावला. दुसरे दिवशी जेव्हा गुरव देवीची पूजा करता आला तेव्हा त्याला ते दोघे मरून पडलेले दिसले. त्याने सर्व गावात त्यांच्या मृत्यूचा बोभाटा केला. लोक नवा राजा चंद्रहास्य राज्यावर बसला म्हणून हा अपशकुन झाला व चंद्रहास्य अपेशी आहे असे म्हणून पाहिला. लोकांनी चंद्रहास्याला अपेशीपणाचे दिलेले दूषण ऐकून त्याला वाईट वाटले म्हणून तो तडक देवीच्या देवळात गेला. तेथे देवीची प्रार्थना करून तिला प्रसन्न करून घेतले व मदनाला आणि दुष्ट प्रधानाला जिवंत करविले. यावेळी दुष्टबुद्धी प्रधानाची सर्व दुष्ट कृत्ये तिने त्याला सांगितली व त्यात आपल्या बापाला कैद केल्याची बातमी ऐकून त्याला अत्यंत वाईट वाटले व ताबडतोब लावाजमा पाठवून त्याची सुटका करविली. पुढे चंद्रहास्याने आपल्या आईबापाला चंदनावतीहून कुंतलेश्वराला आणले व दुष्टबुद्धीस प्रधानपदावरून दूर करून त्या जागी मदनाला नेमले आणि सुखाने व आनंदाने राज्यकारभार करू लागला. श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, जो कोणी हे अपरा एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. वैशाख कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणतात. या आणि अशाच प्रकारच्या कंटेंटसाठी आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढील भागात. धन्यवाद.